मंडळी आता आम्ही ऐरोली स्टेशनवरनं आमचा नाश्ता झाला आहे. आता आम्ही तिथून निघालो पुढं खारेगावला जायला. खारेगावला परत एकदा नाश्ता होईल, मग तिथून आमची रनिंग फास्ट होईल, कारण की आम्हाला दुपारचं जेवण मानकुनीच्या पुढं आहे. कारण की खूप फास्ट होणार आहे रनिंग, कारण की तो प्रवास खूप लांबचा आहे म्हणून. आणि माझ्यासोबत चालतं आहे बारक्या आहे आणि पुढं आमचा आप्पा नाना आहे आणि तिथं दिदीसोबत आहे. आमचा हा आप्पा नाना आणि हा दिदी. नाना हाय, नाना हाय. नाना आमचा जाम की आम्ही दुपारच्या जेवणापर्यंत म्हणून आमच्याशी आजच बोलून घेते, कारण की पुढे आम्ही त्याच्यासोबत मजा गोष्टी करायला नाही आहेत. कारण की हे ना दरवर्षी आम्हाला ना पूर्ण शिर्डीला आम्ही मागं राहिलो ना, आम्हाला घेऊनच जातात. पूर्ण शिर्डी हे हसत खेळत आम्हाला ना हे घेऊन जातात, कारण की खूप मजा असते यांच्यामध्ये. हे आणि आमचा विकास नाना खूप म्हणजे खूपच आम्हाला लय मजा करून येतात, आणि आम्हाला ना कधी असं दुखवत नाही. आम्हाला नुसतं हसवत खूप खूप दुखेपर्यंत आम्हाला हसवतात. बघू म्हणतात आता पुढं कसं काय होतं तुम्हाला मी नक्की दाखवेन. अशा आम्ही हसत खेळत दुपारच्या जेवणापर्यंत जाऊ, तिथूनच साईबाबाला नमस्कार करू, तिथूनच आम्ही रिटर्न येऊ. चला आपण एक पुढच्या ठिकाणावर भेटूया. मस्ती आमच्या आप्पा नानाची मस्ती. आमचा घर की आमचं नाना जाम कॉमेडी करताय. सोडू नको काहीतरी जाऊ. गावची पालखी निघाली पायी शिर्डीला, साई मंडळाची पालखी निघाली शिर्डीला, आमची ओम साई मंडळाची पालखी निघाली शिर्डीला. पब्लिक यायची बाकी आहे मी तुम्हाला. तर बघा आमचा रथमध्ये साईबाबा बसलेले आहेत आणि अजून पब्लिक येत आहेत. आमची जाम स्लो आहे, जाम स्लो आहे, जाम स्लो आहे. आमची ओम साई मंडळाची पालखी निघाली शिर्डीला, निघाली शिर्डीला, निघाली शिर्डीला. माधुरी दीक्षित माहिती भरली. आता आम्ही कलवेला पोचलोय आणि इथं यांच्या तरफशी पाणी आणि थंड आहे. नाव काय ताई तुमचा? मेघा गायकर. यांच्या तरफशी थंड आहे, बघू शकता तुम्ही. या आई आहेत कलवेच्या. या पण आहेत.